वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। आशा करते तुम्हाला माझा हा जो ब्लॉग आहे तर तो आवडेलच। सो इथं पहा आमच्या विहिरीला पण चांगलंच आता पाणी वरती आलेलं आहे आणि जिथे आईना विहिरीचं मस्त थंडगार पाणी पित होती जे तुम्हाला तर दिसतच असेल। आणि इथं पहा विहिरीमध्ये ना थोडाफार कचरा पण पडला होता कारण आमच्या विहिरीपाशीच बाबळ आहे। आणि इथं पहा सरकी पण ना पावसामुळे थोडीफार खराब झालेली आहे कारण सारखा पाऊस लागल्यामुळे ना सरकीचे जे पान आहे तर ते पण खूप झडलेले आहेत। आणि इथं पहा विहिरीच्या मागचं जे खड्डा आहे तर त्याच्यातलं पाणी आधी खूप होतं पण ते मध्ये 2-1 दिवस पाऊस नव्हता आला तर त्याच्यामुळे पाणी जे आहे तर ते थोडंसं कमी झालंय। समजू नका की हे खड्डा एवढं काही खोल नसेल, ते खड्डा जे आहे तर ते भरपूर खोल आहे, डोक्याच्या वरती आहे। त्याच्यात पडलं की समजायचं गेलंच, मग एवढं डेंजर खड्डा आहे। मग इकडे पहा आमचे झाडं पण खूप छान आलेले आहेत आणि होतंय असं की सारखंच ऊन पाऊस चालू आहे आणि कळतच नाहीये पावसाळ्यामध्ये काय काय बघायला भेटते। कारण कधी रात्रीच्याला अचानक थंडी लागते तर दुपारी अचानक पाऊस येतो आणि सकाळी बघावं तर ऊन असतं, नाही तर सकाळपासूनच पाऊस चालू राहतो। आणि इथं पहा मला जायचं होतं झाडामध्ये फेरी मारायला पण सरकीमध्ये चिखल असल्यामुळे मला काही जाता येत नव्हतं। तर मला जिथपर्यंत जाता आलं मी तिथपर्यंत जात होते। इथं पहा आमचं सीताफळीचं झाड एवढं सुंदर आलेलं आहे कारण ही जी आम्ही छाटणी केली होती त्याच्यामुळे हे झाड जे आहे तर ते थोडंसं वरती गेलेलं आहे। आणि खरं सांगते अजून ही बाग थोडी छोटी असल्यामुळे ना एवढी काही तुम्हाला पण दिसत नसेल छान, पण ज्यावेळेस ही बाग मोठी होईल त्यावेळेस तुम्ही खरंच म्हणताल की बाग नाहीये, हे एखादं स्वर्ग असल्यासारखं दिसेल। या पावसामुळे ना कापूस पण फुटायला चालू झालेला आहे कारण कापूस फुटणारच होता पण ह्या पावसाने ह्याच्यामध्ये इतका राडा करून ठेवला। इथं पहा आमचं आवळ्याचं झाड एवढं सुंदर आलेलं आहे आणि हे आवळे पण ना एवढे म्हणजे हे आवळ्याचे जे झाड आहे ना एवढे छान दिसत आहे ना। हे जी पण आम्ही छाटणी केली होती पाऊस येण्याच्या त्यावेळेसच हे झाड जे आहे तर एवढं भारी ग्रो केलेलं आहे। इथं पहा मला जायचं होतं घरी कारण आभाळ चांगलंच आलं होतं पण तेवढ्यात माझ्या मागं शेळीचं पिल्लं येत होतं, मग आईने त्याला तिकडे बोलून घेतलं, ते वापस गेलं। मग मी पटकन घरी गेले आणि घरी गेल्यानंतर इथं पाहिलं की कसा झोपला होता मस्त बिंदास्त। लकीला काही टेन्शन नसतं, मस्त झोपतो हे जे त्याच्या पांघरुणावर आराम के साथ। आणि कधी कधी ना लकी डोळे उघडे करूनच झोपत असतो। इथं पहा कसं निवांत झोपलेला आहे आणि खरं सांगते आमचं लकी ना कुठंच जात नाही घर सोडून। बरं झालं मी लवकर थोडंसं घरी आले आणि तेवढ्यात ना चांगलाच पाऊस चालू झालेला होता। करडं पण पहा कसे बघत होते आणि आमची बाजरी जी केली होती ती सुद्धा सगळी भिजून गेली जी वाळायला टाकली होती। आणि इथं ना मला बनवायची होती मोमोज, त्याच्यासाठी मी टोमॅटो चटणी बनवून घेतली कच्च्या टोमॅटोची। आणि इथं मला मोमोजसाठी लागणार सोयाबीन, पत्ताकोबी, कांदा, लसूण आणि हिरवी मिरची हे सगळं मी घेतलं होतं। आणि तुम्ही पाहू शकता इथे जे आहेत आपले सोयाबीन जे आहेत सॉरी आपले मोमोज जे आहेत तर ते रेडी आहेत, तुम्ही पण येऊ शकतात खायला। आणि त्याच्यानंतर बनवली होती भेळ कारण बुधवार असला की आमची इथे भेळ असते म्हणजे असतेच। आणि असं होतं की बुधवारच्या दिवशी ना एक टायमाचं स्वयंपाकचं ताण थोडंसं वाचून सुद्धा जातं। आणि हे पहा माझ्या लहान बहिणीने माझ्यासाठी क्लेचर पाठवून दिलं होतं पप्पांकडे। आणि आता तुम्हाला दाखवते माझे पप्पा ज्यावेळेस 2 धामला गेले त्याने हे तिथले काही व्हिडिओ आहेत। पप्पा म्हैसूरहून ते एक म्हैसुरी गाव आहे तिथून पप्पा चालले होते यमुनेत्रेला, तर हा तिथला व्हिडिओ आहे। आणि माझे पप्पा जे आहेत तर ते मागच्या वर्षी गेले होते तर असंच मी पप्पांच्या फोनमध्ये म्हणजे गॅलरीमध्ये बसले ते व्हिडिओ सापडीत तर त्यावेळेस मला ह्या व्हिडिओ भेटल्या आणि हे माझ्या पप्पांनी बनवले। पहा गाडीचं केवढं मोठं पार्किंग आहे तुम्हाला तर दिसतच असेल आणि हे जे पार्किंग आहे ते डोंगरदरीमध्ये आहे। आणि खरं सांगते जर तुम्हाला पण कधी असं फिरायला जावं वाटलं ना तर शक्यतो तुम्ही उन्हाळ्यामध्ये जा कारण पावसाळ्यामध्ये ना खरं सांगते खूप अवघड आहे बाहेर फिरायला जायचं म्हटलं की कुठं गेल्यावर काहीही होऊ शकतं। त्याच्यामुळे शक्यतो पावसाळ्याचं जायचं टाळा आणि आनंदामध्ये उन्हाळ्यातच जायला पाहिजे। आणि इथं पहा हे पण किती सुंदर व्ह्यू म्हणजे एकदम बघण्यासारखं आहे इकडे पण। आणि पप्पा ते ना इथं स्वयंपाक करणार होते, पप्पांनी गाडी पण एका साईडला लावली आणि तिथंच पप्पा ते जे आहेत स्वयंपाक बनवणार होते जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये तर दिसेलच। आणि हे पप्पांसोबतचे हे गाडीमधले काही माणसं आहेत तर त्यांनाच पप्पा फिरायला घेऊन गेले होते जे तुम्हाला तर दिसलेच असेल। आणि इथं मस्त त्यांनी स्वयंपाक वगैरे करून घेतला। पहा खाली किती खोल दरी आहे।
आणि हे जे मंदिर तुम्हाला दिसत आहे या मंदिरचा व्ह्यू तर हे आहे प्रेम मंदिर. पहा एवढं सुंदर आहे ना, म्हणजे तिथं किती छान छान मूर्ती आहेत, मोराची, बदकाची, आणि केवढं भारी पण दिसत आहे. आम्ही गेलो होतो 2022 मध्ये, पण त्यावेळेस माझ्याकडे फोन नव्हता, त्याच्यामुळे मी एक सुद्धा व्हिडिओ काही बनवू नाही शकले. पण आता माझे पप्पा दरवर्षी जात असतात बाहेरच्या लोकांना घेऊन, तर त्यावेळेस पप्पा व्हिडिओ वगैरे बनवून आणतच असतात आणि तीच व्हिडिओ मी माझ्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवत असते. तर इथं पहा एवढं सुंदर बघण्यासारखं आहे प्रेम मंदिरला पण. प्रेम मंदिर हे श्रीकृष्णांचं आहे, राधा आणि श्रीकृष्णाचं. एवढं सुंदर आहे तिथं पण बघण्यासारखं. ही कोणती गुफा आहे ही तर मला माहिती नाही. आणि हा तुम्ही जर नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला मी तुम्हाला दाखवते. आता आमच्या इकडे ना रोज रोज पाऊस पडून पाण्याचं जे निर्माण आहे तर ते एका मोठ्या पुरामध्ये झालेलं आहे, जे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. आणि खरं सांगते यंदाचा जो हे वर्ष आहे तर ते कायम लक्षात राहणार आहे, कारण ह्या वर्षाच्या पहिल्या स्टार्टिंगपासूनच खूप काही बघायला भेटलेलं आहे. आणि अजून एक सॅड न्यूज म्हणायचं म्हटलं की माझं जे फोनचं डिस्प्ले आहे तर ते पण गेलं आहे. तर म्हणजे आज एवढी मेहनत करायची आणि त्याच्यात असं होऊन बसलं. चला आता तुम्हाला दाखवते. आमच्या इकडे ना पाणी पण, म्हणजे जी आमची नदी होती तिला एवढं काही पाणी नव्हतं, पण आता ह्या पावसाळ्यामुळे ना ती नदी एवढी भरून गेली. अक्षरशः आम्ही दसरा जवळ आला की तिथं एक मंदिर आहे तर तिथं जात असतो दर्शनाला, पण आता यंदा आम्ही दर्शनाला सुद्धा नाही जाऊ शकत. इथं पहा मंदिर जे आहे पूर्ण पाण्यात बुडलेलं आहे आणि ही पहा नदी किती वाहत आहे, म्हणजे जायचं शॉर्टच नाही आहे, एवढं डेंजर नदी वाहत आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता माझ्या फोनचंही डिस्प्ले गेलं. चला मग आता माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा तुम्हाला पण जसा फोटो बनवायचा असेल तर मला एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब.